करते आपल्यासोबत सुमित देशमुख आपले प्रतिनिधी जोडले गेले जळगाववरून। सुमित, आपण पाहतोय पहिली महिला ओबीसी महापौर जळगाव इथं होणार आहे, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। सुमित, नक्कीच जर आपण बघितलं तर भाजपचा या ठिकाणी मोठ्या अधिक मताधिकाऱ्यांनी विजय झालेला आहे। जर आपण बघितलं तर जळगावसाठी ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून भाजपाकडून दीपमाला काळा असतील, त्यानंतर एक निष्ठावंत जे म्हटल्या जातात उज्ज्वला बेंडाळे असतील, त्याच्यानंतर ॲडव्होकेट जे आहेत सुचिता हाडा ह्या तिसऱ्यांदा या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांचं नाव वर्णी लागलेलं आहे। त्यानंतर मंगेश चव्हाण आमदार जे आहेत त्यांचे निकटवर्ती असलेले अमित पाटील यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पहिल्यांदाच बिनविरोध झालेल्या आहेत। त्या बिनविरोध झालेल्या वैशाली पाटील यांची देखील नावाची चर्चा ऐकायला मिळते आहे। जर महिला प्रवर्गातला राखीव आहे त्या पद्धतीने महिलांमध्ये पुरुषांमध्ये देखील नितीन गड्डा असेल आणि अरविंद देशमुख या दोघांची देखील नाव चर्चेत आहेत, पण महिला राखीव असल्यामुळे सर्वात एक नंबरवरती उज्ज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळे यांची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी काय वाटतं, कोणाच्या बाजूने पारडं अधिक झुकतं पाहायला मिळेल? सुमित, एकूणच आतापर्यंतचा कल पाहता, दबक्या स्वरातल्या चर्चा पाहता, एकंदरीत जर आपण विचार केला तर उज्ज्वला बेंडाळे हे अनेक वर्षांपासून भाजपाचं काम करत आलेले आहे। तळागाळातून त्यांनी भाजपाचं जोडणी केलेली आहे, तर त्यांचं नाव पहिल्या नंबरवर चर्चेत आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं तर दीपमाला काळे ह्या तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत आणि यावर्षी जर विचार केला तर या बिनविरोध देखील निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे दीपमाला काळेंचं देखील नाव देखील या ठिकाणी चर्चेत पाहायला मिळत आहेत। पण नव्याने जर विचार केला तर मंगेश चव्हाण यांच्या जवळचे जे आहेत अमित पाटील यांच्या पत्नी यंदाच या पहिल्या वर्षी सुमित, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। अपडेट आपण देऊया आपल्या प्रेक्षकांना। आणखीन एक महत्त्वाची बातमी, दुसरी महिला ओबीसी